बसल्यानंतर गावातील एक दोन लोकांनी त्यांना बघितलं आणि गावामध्ये जाऊन सांगितलं की गावाच्या बाहेर त्या पिंपळाच्या झाडाखाली एक साधू महात्मे येऊन बसलेत आणि साधू महात्म्यांचं दर्शन हे दुर्लभ असतं. आपण काय करू, सगळेजण त्यांच्या दर्शनाला जाऊ, त्यांचं दर्शन घेऊ. आता दर्शन दुर्लभ असते म्हणल्यानंतर सर्व गावकरी मंडळी त्या झाडाच्या दिशेने निघाली. सर्वजण महाराजांकडे आले, महाराजांचं दर्शन घेतलं. असं समोर सर्वजण बसले. आता बसल्यानंतर एक असते का, तुमच्या चार बाया एका जागी बसू द्या, गुणानं बसतात का? सर्व भक्त मंडळी असे समोर बसले. एकाने महाराजाला प्रश्न केला, महाराज थोडा पाऊस काळ जास्त झालाय, सोयाबीन घालव का भाव वाढेल? आता एकाने प्रश्न केलाय, त्याचा बघून दुसरे उठला, महाराज सोन्याचे भाव वरचेवर लयच वाढायले, कमी होईल का नाही? तिसरा उठला, महाराज आमच्या पोराचं काही लग्न होईना झाले, यंदा जमेल की नाही? अशा सर्वांचा कुजबूज सुरू झाला. एकाचं झाले की एक, एकाचं झाले की एक, सर्वजण प्रश्न करू लागले. लक्ष्मण महाराज म्हणाले, बाबांनो तुम्ही संसाराच्या गोष्टी का करता? तुम्ही संसाराच्या गोष्टी का करता? तुम्ही माझ्याकडे आलात, कशासाठी आलात? कशासाठी गेले होते? दर्शनाला. मग तुमचे प्रश्न काय असले पाहिजे की महाराज आम्हाला जप करायचा, कोणत्या मंत्राचा करावा? इष्टलिंग पूजा किती वेळा करावी? हे आमचे प्रश्न असले पाहिजे. पण आम्हाला प्रश्न काय पडतात? सोयाबीनला भाव लागेल की नाही, सोन्याचा भाव कमी होईल की नाही, पोराचं जमेल की नाही, हे आमचे प्रश्न. लक्ष्मण महाराज सांगतात की बाबांनो तुम्हाला हे संसारिक प्रश्नच का पडतात? तुम्हाला हा मानव देह मिळाला, याचा जरा विचार करा. हा देह का मिळाला, कशासाठी मिळाला? 84च्या फिरक्यामध्ये फिरून फिरून प्राप्त झालेला हा मनुष्य जन्म हा सहजासहजी प्राप्त झालाय का? अवचित प्राप्त नारद या 84च्या फिरक्यामध्ये फिरून प्राप्त झालेला हा मनुष्य जन्म आहे. मग हा व्यर्थ घालायचा का? हा देह कशासाठी मिळाला? तिकडं वट्ट्यावरचे तंबाखू खायला का? खात नाहीत का? गव चांगले मग. सॉरी बाबा, माझी चूक झाली, मी तुम्हाला विचारलं.
आपल्याला हा देह प्राप्त झाला कशा करता? व्यर्थ घालवण्यासाठी आहे का? नाही. या देहाचं स्वहित साधण्याकरता हा मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे. मग लक्ष्मण महाराज अभंगात देखील हेच सांगतात की आपल्याला एक ना एक दिवस हा देह सोडून जायचं आहे. पण जायच्या आधी काय करायचं? काय सांगितलं अभंगाच्या? जाणे आहे हो सर्वासी करा विचार मनासी. जायचं प्रत्येकालाच आहे. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला मरण हे निश्चित आहे. आमचा जन्म कधी आहे हे सर्वांना माहित आहे. जन्म तारीख माहित आहे की नाही? मरणाची तारीख माहित आहे का कोणाला? तुमचं नियमाचं काही बोलणं नंबर बिंबर असेल तर द्या मला. पण मरण हे कधी आहे सांगता येणार नाही. आम्हाला अनमोल असा देह मिळाला पण कळाला का नाही. पशु पक्ष्यांना हा देह मिळाला नाही आणि कळालाही नाही. ज्यांना हा देह मिळाला नाही पण कळाला, इंद्रादिक देव त्याची इच्छा करतात. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. मृत्यू
लोकी वावा जन्मावा. पण इथं जर जन्म घ्यायचा असेल तर काय असावं लागतं? पाप आणि पुण्य समान असावं लागतं. मग देवांना ते शक्य आहे का? नाही. साधू संतांना हा जन्म मिळाला, त्यांना कळालाही का? तर त्यांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण या परमार्थाकरता खर्च केला. आणि एक मानव आहे ज्याला हा देह मिळाला पण कळाला अजिबात नाही. एक मेंढपाळ आपल्या सगळ्या मेंढ्या घेऊन असं रानामध्ये चरायला घेऊन गेला. मेंढ्या चारू लागला. चारत असताना त्या मेंढ्याच्या मागोमाग जात असताना त्याला एक दगड सापडला. त्याने तो दगड उचलला, हातामध्ये घेतला आणि पाहिला तर काय छान असा सुंदर असा चकचकणारा तो दगड. त्याने तो मेंढीच्या गळ्यात बांधला. पण तो दगड एक परीस होता. की त्याला कळलं का? नाही. परिसाचा गुणधर्म काय? लोखंडाच्या संगतीमध्ये आलं, त्याचा स्पर्श झाला की लोखंडाचं रूपांतर सोन्यामध्ये होतं. पण त्या व्यक्तीला कळालं का की तो परीस आहे? तसंच आमचं झालंय. आम्हाला हा मानव देह मिळाला पण आम्ही तो मेंढीच्या गळ्यात म्हणजेच संसारात. मग या जगण्याला काही अर्थ आहे का? या जीवनाला काही अर्थ आहे का? मरण हे प्रत्येकालाच आहे. पशु असला काय, पक्षी असला काय, प्राणी असला काय, मानव असला काय, मरण प्रत्येकाला आहे. पण विचार फक्त माणसानेच करायचा. माणसानेच विचार का करायचा? सर्व जीवसृष्टीला ज्ञान आहे पण सर्वांना मर्यादित ज्ञान आहे. एक मानवच असा आहे ज्याला योग्य अयोग्य चूक बरोबर हे सर्व काही कळतं. विचार करायला सांगितला पण कोणाशी? कोणाशी? करा विचार मनासोबत विचार करायला सांगितला का? तर मन हे चंचल आहे. आता इथं आहे तर उद्या लगेच तिथं, एका मिनिटात. वाऱ्याच्या पुढे हे मन पळत असतं. या मनाला स्थिर केलं पाहिजे. आणि मन स्थिर कुठं होतं? तर या परमार्थामध्ये, प्रपंचामध्ये होत असतं. म्हणून कीर्तन ऐकलं पाहिजे, कीर्तनाला आलं पाहिजे. दररोज एवढी संख्या असते का? कमी आहे का? माझे कीर्तन आहे म्हणून कमी आहे वाटतं. ठीक आहे, काही अडचण नाही. पण कीर्तनाला आलं पाहिजे, कीर्तन श्रवण केलं पाहिजे. या भवरोगातून मुक्त व्हायचं असेल, भवरोग जाई जेणे, भवरोगा